आणि यानंतर आपण जाणार आहोत शिमल्यामध्ये। शिमल्यातली ही दृश्य पाहिल्यानंतर अर्थातच सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। घर असेल, रस्ते असेल, सगळ्याच ठिकाणी पांढरी शुभ्र ही बर्फाची चादर पाहायला मिळते। पर्यटक या सगळ्या बर्फवृष्टीचा, हिमवृष्टीचा आनंद घेत आहेत। पर्वतांची राणी शिमला सध्या या बर्फाच्या चादरीने झाकली गेली आहे। बर्फवृष्टी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची वाहनं ही बर्फात अडकलेत। काहीसं जनजीवन जरी विस्कळीत झालेलं असलं तरी पर्यटकांकडून मात्र या बर्फवृष्टीचा आनंद सध्या घेतला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।